असोच एकदा हायसर छपराकडे बघत बसलो होतं घरात. तर काय म्हाका भिंतीवर एकदम काहीतरी वळवळताना दिसला. कसलोय मागचो पुढचो विचार करूक नाही, इकडे धावले तिकडे धावले आणि डायरेक्ट ते सर्पमित्राच्या घराकडे धावले. त्याका बोलवून आणले, त्याने इकडून तिकडून बघितले आणि त्या काय कळाक मार्ग नाही. मग त्यानं काय केलं, शिडी घेतल्या आणि तिकडसून वर चढलो सरसरान. आणि मग काय सरसरान वर चढलो तसं खालचो प्राणी पळाक लागलो, इकडे तिकडे इकडे तिकडे. तो वरसून धावता, ह्यो खालसून धावता. असं हे पळापळ ते पळापळ. त्यानं रामाक बोलावलं, गोम्याक बोलावलं, काय सगळे मित्र गोळा झाले, चारी वाटे उभे राहिले. आणि मग तरी पण ती कोण होती, घोरपड होती हो. आणि ती अशी काय पळाली, सगळे बघतच राहिले. पळाली ती पळालीच, खंय गेली कोणाक माहिती नाही. त्यांका प्रश्न पडलो, ही घोरपड इली ती इली आणि ती भटाच्याच घरात कशी इली. हो, त्यांना प्रश्न घाटाच्या घरात इल्यानंतर मी सांगून ठेवले, घोरपडीक काही एक करायचं नाही. अर्थात जरी नागोबा असलो तरी मी त्याला सोडणारच होते ना जंगलात नेऊन. त्यामुळे घोरपडीक त्या ते पळायलाच गेली होती, तुमका गावताली जवळ माझा विषयच मिटलो. चला, मी नंतर दुसरी गणपती काकांची गोष्ट सांगेन तुमका, काळजी करू नका.